नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। टॅक्ससह रक्कम कधी बघितली जात नाही, त्याच्यासाठी ॲक्टिव्ह बघितलं जातं। दुसरं म्हणजे ह्या ज्या सगळ्या प्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडे जानेवारीपासून त्या ठिकाणी पेंडिंग आहेत। आपल्या सगळ्यांना आठवत असेल आमच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनातल्या शेवटच्या भाषणामध्ये आणि विधिमंडळाच्या शेवटच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्याला ओरडून मी सांगितलं, कारण मी एकमेव होतो त्यावेळेस, आणि ओरडून सांगितलं अरे चापोड आणि जेजुरीवरती तरी बोला, कारण त्याचं हे आहे पुरसुंगी आणि बेंगळाईवरती तरी बोला। त्याचं कारण असं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 2.5 वर्ष ते नगर उत्थानचे नगर विकास मंत्री म्हणून या महाराष्ट्राचं काम करत आहेत। 2.5 वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री म्हणून काम करत आहेत। काम थांबवण्यापलीकडे त्यांनी काही केलं नाही। PMIDचे DP फायनल केले नाही, पुणे कॉर्पोरेशनमध्ये वाढीव आलेल्या गावांचे DP फायनल केले नाही, रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये निर्णय नाही। मधल्या काळामध्ये PMIDची मीटिंग DPच्या बाबतची होती, ती मीटिंग असताना आम्ही सभासद आहोत, त्याच्यामध्ये 12-13 जण। आम्हाला रात्री 11 वाजता फोन आला अधिकाऱ्यांचा, उद्या मुख्यमंत्र्यांच्या गावची जत्रा आहे, DPची मीटिंग कॅन्सल आहे, परत त्याच्यावरती अजून काम नाही। अशा प्रकारे काम होत नाही। आज महाराष्ट्रातल्या शहरांना बकाल करायचं काम जर कुणी केलं असेल तर ते नगर विकास खात्याने केलं। आज अक्षरशः PMID सारख्या आज गावांची काय परिस्थिती आहे? आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे तुम्ही पत्रकारांनी बाहेर काढलं। सर्वसामान्य माणसांच्या पैशामध्ये आज जे महायुती सरकारला आलंय त्याचं कारण ते भ्रष्टाचार। सर्वसामान्य माणसांच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही 50,000 आणि 1 लाखाची अपेक्षा करताय, तुम्ही काय विकास करणार? आज DPच्या बाबतीमध्ये करताय एखादी गोष्ट थांबवायची। आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी 2022 12 डिसेंबरला या पुरंदर तालुक्यातल्या निरेपर्यंत, बीडपासून सासवडपर्यंत, बीडपासून सारोळ्यापर्यंत, त्या ठिकाणी नारायणपूरपासून सासवडपर्यंत कात्रज मार्गे संपूर्ण राहून सासवडपासून वाघापूर मार्गे यवतपर्यंत, सासवडपासून वाघापूर मार्गे उरळीपर्यंत, फुरसुंगी, वडकी, उरळी हे राऊंड झाले। आंबेगावमधल्या कोळेवाडीपर्यंतचे सगळे रूट झाले चालू। सगळे रूट चालू झाल्यानंतर सरकार बदलले की रूट बंद झाले का माहीत नाही। सर्वसामान्य माणसांनी नारळ फोडून PMPLला त्या ठिकाणी रूट चालू केले। खानवडी सरकार आदरणीय महात्मा फुलेंच्या जन्मगावाचा रूट सुद्धा त्या ठिकाणी चालू केला गेला, तोही रूट बंद केला का? परवडत नाही म्हणून? बिलकुल नाही। रूट चांगले होते, प्रॉफिटेबल होते, बंद का केले त्याचं काही कारण नाही। आणि आज दुर्दैव असं आहे सासवडमध्ये ST डेपो आहे, बरोबर। 1986ला आदरणीय आनंदरावजी झोपडे साहेब त्या ठिकाणी मंत्री असताना सासवडला ST डेपो आला। सासवडमध्ये सातत्याने ST डेपोमध्ये 80 ते 58 गाड्या असायच्या। आज 28 गाड्या राहिल्या। त्या 28 गाड्या सुद्धा येतात 8 लाखापेक्षा जास्त किलोमीटरच्या आहेत, म्हणजे दूरमार्ग। एवढ्या भयानक परिस्थिती आहे। आता काल परवा सुद्धा 450 गाड्या 450 गाड्या मुख्यमंत्री महोदयांनी कॉन्ट्रॅक्टवरती घेतल्या। म्हणजे आज आपण पुरंदर मिलच्या जागेमध्ये बसलोय, कॉन्ट्रॅक्टवरती गाई म्हशी घेतल्या दूध काढायला, आणि गोठा बांधलाय कॉन्क्रीटचा। बारामतीचा ST स्टँड झाले 60 कोटी रुपयाचं, आपल्या जेजुरीचं ST स्टँड होते 6 कोटी रुपयाचं। तुमच्या लक्षात आलं का? या 66 कोटीच्या ST जर आम्हाला दिल्या असत्या बाबाने तर कशाला आम्हाला? आज मुलांची परिस्थिती अशी झालेली ग्रामीण भागातल्या, शाळेला जायला जागा हे नाही, मुलींची अवस्था एवढी बिकट झालेली आहे शाळेला कॉलेजला जाण्यासाठी। सर्वसामान्य माणसांना तर आज काळजोरीपासून जी लोक आले, आज 90% पुरंदर तालुक्यातल्या गाड्या बंद केल्या। आणि हे काय करतात माहिती आहे का? केवळ आहे ना हॅरॅसमेंट। या पुरंदर तालुक्यामध्ये आज एवढ्या भयानक प्रमाणात, आता काल आम्हाला आहे ना, मी आदरणीय आमदार अशोक बापूंशी पण बोललो, आदरणीय आमदार संग्रामदादांशी पण बोललो। काल आम्हाला असं समजलं की DPDCमध्ये आम्हाला 1ही रुपया निधी दिला पालकमंत्री म्हणून। यांच्या बापाच्या घरचं DPDC नाही ना। आज जर मला म्हणायचंय पुरंदर तालुका तर सोडा ना, आम्हाला स्वतंत्र देश डिक्लेअर करा, आमचं आम्ही करू।
हा भिकारचोटसारखं वागायचं आणि या ठिकाणी ना म्हणजे सॉरी मी चुकीचा शब्द वापरला, पण मला खरोखर तळमळ ना काळेसाहेब, एवढं मन गळतंय ना, तुम्ही आज आमच्या एसट्या थांबवताय, आज कॉन्ट्रॅक्टरची भरती करताय, तुम्ही आज त्या ठिकाणी पशुसंवर्धनचे अधिकारी देत नाही, 10 लोक मुद्दामून अडवताय, आज आमचे PSO त्या ठिकाणी होऊन देत नाही, 7 PSO मंजूर झाले असताना, आणि केवळ कॉन्ट्रॅक्टरची भरती करायची, प्रत्येक ठिकाणी अडवणूक करायची, आज निधी द्यायचा नाही. तुम्हाला निधी पुरंदर काय टॅक्स देत नाही का? पुरंदरला काही नाही, कशामुळे निधी नाही दिला तर तुमची नावं लावा ना. मी आज पत्रकार परिषद घेतली का? जेजुरी ठीक आहे, तुम्ही केलं बाबा, आम्ही मूर्ख आहोत, आम्ही प्लॅनिंग केलं. तुम्ही आज मला सांगा 260 कोटी रुपयाचा विकास आराखडा जेजुरी नगरपालिका, बरोबर? मुख्यमंत्र्यांनी नारळ फोडला, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी नारळ फोडला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नारळ फोडला, आपला माजी पण तिथे होता. आम्ही गेलो, मी शब्द तरी काढला का? आम्हाला घेतलेलं नाही, काय तुम्हाला घ्यायचे ते नावावर तुमच्याकडून घ्या, सातबारे आमचे पण आहे ना, आमच्या तालुक्यामध्ये विकास करा. मी एक अपप्रोच उच्चारला का कधी? कारण तिथं मला माहिती आहे, तो प्रोजेक्ट आम्ही केलाय, कडेपठारला जायला किती पायऱ्या आहेत हेही मला माहिती आहे, 155 दीपमाळांचं काम करायचं हेही मला माहिती आहे, कुठले दगड बांधायचे पुनर्वसन खात्याबरोबर बसून हेही आम्हाला माहिती आहे, कुठली मंदिरं करायचे हेही आम्हाला माहिती आहे, कुठल्या तळाला, होळकर तलावाला काय करायचंय, पेशवे तलावाला काय करायचंय, त्या ठिकाणी लवथळेश्वरला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आम्ही केलं. 2.5 तास खासदार मोदय, सुप्रियाताई सुळे आणि आम्ही ना त्या ठिकाणी सुप्रियाताई आणि आम्ही उभे होतो मंत्रालयाच्या त्या ठिकाणी ना मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी, मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये. त्याचा व्हिडिओ कधीतरी मी तुम्हाला शेअर करेल, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला. आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या आम्ही. कुठे बरं काढला का? 1.5 वर्ष झालं त्याला. आता 1.5 वर्षापूर्वी नारळ फोडायला येलेले होते, मलाही त्या ठिकाणी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून बोलवलं नाही, आपल्या खासदार सुप्रियाताई सुळेंनाही लोकप्रतिनिधी म्हणून बोलवलं नाही. आम्ही कुठेही त्याचा ब्र काढला नाही. का नाही काढला? कारण आम्हाला ना सुप्रियाताईंना आम्हाला ब्र महत्वाचा आहे. हा मला व्हिडिओ आहे त्याचा, खूप विकास आराखड्याचा व्हिडिओ सुप्रियाताई आणि मी आहे, आणि त्या विकास आराखड्याच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं, अनेक प्रश्न नगर विकास मंत्री म्हणून आताच्या मुख्यमंत्र्यांनी विचारले, उपमुख्यमंत्र्यांनी विचारले, अनेकांनी विचारले, त्या प्रत्येकाला उत्तर देऊन त्याचं सगळ्याचं रिव्ह्यू घेऊन कशा प्रकारे असावं आणि पारदर्शक पुरातत्व खात्याकडून का व्हावं हेही सगळं आम्ही सांगितलं होतं. क्रेडिट घेणं हा आमचा विषय नाहीये, क्रेडिट घेणं हा विषय माझाही नाहीये, खासदार सुप्रियाताई सुळेंचं पण नाही. अजून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचं क्रेडिट घ्या, परंतु माझं एक म्हणणं आहे की काम कुठलं थांबवू नका. आज जर ह्या योजना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मंजूर व्हायला पाहिजे होत्या. मी कुठल्या नगरपालिकांना दोष देणार नाही, पण ह्या राज्यामध्ये 275 पेक्षा जास्त नगरपालिका आहेत. सासवड नगरपालिका महाराष्ट्रात नाही, देशामध्ये 1 नंबरला आली. जेजुरी नगरपालिका स्वच्छ भारतमध्ये 19व्या क्रमांकावरती आली, जी कुठेही नव्हती. ह्या नगरपालिकांनी परफॉर्मन्स केलाय. ह्या नगरपालिकांना मागं काय ठेवलं? 7 महिन्यापूर्वी तुम्ही केलं नाही, आज तर मंजूर केलं. क्रेडिट घ्यायला का निवडणूक लढवायला? लोकांनी ठरवायचं ते काय करायचं. परंतु मला दुर्दैवाने हे सांगायचं की काय झालं नाही का, ह्या गोष्टींवरती आहे ना बोलायची सूचना केली जाते, आणि ह्या गोष्टींवरती काय बोलणार आपण. आज दुर्दैव येते. मी एकच गोष्ट सांगेन, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शहरीकरणाला बकालीकरण करायचं ना, सगळ्यात पहिलं काम कोणी केलं असेल ना तर नगर विकास खात्याने केलंय. गेली 5 वर्ष सगळ्यात जास्त भ्रष्टाचार, सगळ्यात जास्त बकालीकरण जर कोणी केलं असेल तर ते नगर विकास खात्याने महाराष्ट्राचं केलंय, आणि शहरीकरणाचं वाटोळ केलं. आज आम्ही बघतोय बेकराईपासून कुर्तुनीपासून सगळीकडे आंबेगावपर्यंत बघतोय काय अवस्था झाली आहे ना महाराष्ट्राची आणि शहरीकरणाची. तुम्ही आम्ही सगळेजण बघतो. आजही ना सासवडला आमच्याकडे निधी नाही, रस्ते करायला निधी नाही, आमच्या स्कीम थांबवल्या जात आहेत. जेजुरीमध्ये पण तीच परिस्थिती आहे. इथून तिथून आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बसवतोय आणि ते पुश करायचा प्रयत्न करतोय. अमृत 2 मध्ये आमची आज नगर विकास हे नगर उत्थानमध्ये स्कीम बसवली. आम्ही अमृत 2 मध्ये ना मागणी करत होतो, केंद्र सरकारच्या नगर विकास खात्याने ना आमची शिफारस केली आहे, सासवड जेजुरीला ना अमृत 2 मध्ये बसवा. का अमृत 2 मध्ये बसवा? कारण आमच्या नगरपालिका लहान आहेत, आम्हाला 5% रक्कम पण भरता येणार नाही. आज मला सासवड नगरपालिकेला हे स्कीम करत असताना 7,44,00,000 रुपये भरायचे. जेजुरी नगरपालिकेला जवळपास 3.5 कोटी रुपये भरायचे. कुठून आणणार आहे आम्ही?
आज आम्ही लाईटमध्ये पण पैसे वाचवतोय, त्यालाही हे करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याचा विचार नाही करत येतो. नुसता फ्लेक्सबाजी करायची, आपलं क्रेडिट घ्यायचं आणि त्या बाबतीमध्ये मी आणलं. तुम्ही आणलं काय? सरळ तुम्ही आणलं. मी म्हणतो माझा आमदार पण तुमचंच आहे. माझा आमदार पण तुम्ही घ्या, तुम्हीच नावं लावा. आता करतायच काही बोर्ड मी बघितले, काही बोर्डवरती आता त्या ठिकाणी सुप्रियाताईंचं नावावरती स्टिकर लावलंय विजय शिवतारेंचं, आणि काही बोर्डवरती दुर्गाडे सरांचे नाव लावलंय. मी दोष देत नाही दुर्गाडे सरांना किंवा ह्यांना, परंतु आज मला दुर्दैवाने हे सांगायचं की अनेक बोर्ड आहेत ना, आमदार निधीचे, अनेक बोर्ड DPDCचे, अनेक बोर्ड वेगवेगळ्या निधीचे. बरोबर आहे का? चुकीचं आहे. काही बोर्ड जाळले जात आहेत, जाळले द्यायचे नाही, काळे बोर्ड पडले, काही बोर्डवरती डांबर बाजूले. बोर्ड आणि नावासाठी आहे ना, कधीच कुठली गोष्ट आम्ही त्या ठिकाणी केली नाही. आम्हाला शिकवणूकच ते त्या ठिकाणी सर्वसामान्य नावापर्यंत पोहोचायचे. ज्यांचे बोर्ड मोठे आहेत ना, आयुष्यभर आहे ना बोर्ड लावण्यामध्ये त्यांचे गेलेले. आज सरकारी बोर्ड पण अधिकार नसताना बोर्ड लावतात. आम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं त्याचं. जेजुरीच्या बाबतीमध्ये कधी बोललो का? मी सांगा, 1.5 वर्ष झालं त्या कार्यक्रमात. सुप्रियाताई कधी बोलल्या? भाषणात पण बोललो नाही आम्ही. का नाही बोललो? कारण आम्हाला वाटतं की आमच्याकडे यावं सगळं काय. नुसतं बारामतीला नको, नुसतं इतरांना नको. जे मंत्री आहेत त्यांना कोट्यवधी रुपये देत आहे. आज आमचे रस्ते जे आहेत, रस्त्यांच्यासाठी निधी नाही दिला जाते. ओरडतोय, रडतोय, 10 वेळा जाऊन पाया पडतोय. पाया पडल्यानंतर हस्तच मागणं. काय काय मंत्री तर मला डायरेक्ट म्हणतात, मंत्र्याचा PS म्हणतो की आमच्या पक्षात मग तुम्हाला निधी देतो. ही अवस्था आहे महाराष्ट्राची. काय काही जण टक्केवारी मागतात, 6%, 3%, 5%, 4% असले धंदे. आज मला एक गोष्ट सांगायची की ह्या निधीवरती तुम्ही बोलताय. आज दुर्दैवाने आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ होता. निलोमुळे जे चक्रीवादळ होतं मागच्या वर्षी, त्याच्यामुळे दुष्काळ पडला. आपलं नशीब चांगलं आहे. त्या नॅनो चक्रीवादळाचा परिणाम हा 2 वर्ष सातत्याने होणार होता, परंतु यावर्षी पाऊस झाला. परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षी सुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये सासवड जेजुरी भागामध्ये पाण्याची टंचाई व्हायला हे सरकार कारणीभूत होते. कारण त्यांनी आहे ना त्या ठिकाणी पाणी टंचाई क्रिएट केली. कारण ह्या योजना आहेत ना, ह्या 1 वर्षापूर्वी त्यांना दोन्ही योजना व्हायला पाहिजे होत्या अमृतमध्ये. ह्या केवळ झालं नाही का? त्याचं कारण आहे ना, त्यांनी एक्सप्लेन करावं ना. आज टॅक्सच्या बाबतीत पण ती घोषणा करतात, हे टॅक्स ते टॅक्स आता म्हणतात ग्रामपंचायत टॅक्स. आणि हे तर रेकॉर्डिंग आहे, माझं बोलणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही मंडळी आता म्हणतात की फॉलोअप करत नाही म्हणून. बरोबर, फॉलोअप माझा नाही. आता काय फॉलोअप करायचं? भांडी धुवायच्या घरी जाऊन का कपडे घालतो? आता मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन कपडे धुवायचे बाकी नाही. मुख्यमंत्री भेटतात ते रात्री 4 वाजता 3 वाजता. दिवसभर वेळ मागितली तरी भेटत नाही. काय करायचं आपण त्याला? मध्ये घुसलं तर म्हणतात थांबा थोडा वेळ. दुर्दैव असं आहे या महाराष्ट्राचं. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की आजच्या सरकारमध्ये म्हणजे मी हे कधीच बघितलं नव्हतं. कारण मला लोकांनी कधीच निवडून दिलं नव्हतं. 2019ला पहिल्यांदा निवडून दिलं. पण दुर्दैवाने महाराष्ट्राचा विकास हा केवळ आणि केवळ राजकारणातल्या अपवृत्तींमुळे ना त्या ठिकाणी खुंटलेला आहे. आज जर शासनाच्या सगळ्या योजना आहेत ना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या ना, तर त्या ठिकाणी कुठल्याही विकासाला ना त्या ठिकाणी तडा जाणार. सगळे विकास नापक होतील. माणसाला कुणाकडे जायची गरज नाही. आजही माझ्या तालुक्यामध्ये मी अभिमानाने सांगतो 90% माझी कामं आहेत ना, ह्याचे उद्घाटन मी असेल का ते खासदार सुप्रियाताई असतील, 90% उद्घाटन ही माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांनी त्या गावामध्ये केली, तर कामही सुरू केली. आम्ही उद्घाटनालाही कधी जात नाही. एक्सेप्शनल लोक म्हणतात तिथं या म्हणून नारळ फोडायला जातात. आणि तुम्ही तर बघताय पाट्यांच्या बाबतीत मी सांगायची गरज नाही. स्टिकर तर तुम्हाला माझ्याकडे फोटो आलेत, मला लोक फोटो पाठवतात, सर हे बघा स्टिकर लावलेत नावांवरती. म्हणून लावू दे, आता काय करणार ना, त्याच्यावरती काय बोलणार. कारण सगळ्यांना सध्या श्रेयवादाची लढाई चालू आहे. प्रत्येक जण नवरदेव झाला. आता माझीच चुकी आहे. 2019ला ज्यावेळेस मी आमदार झालो, मी ठरवलं मी आमदार म्हणून विरोधाला लावणार नाही, मी लोकप्रतिनिधी. पुरंदर तालुक्यातला प्रत्येक माणूस आमदार आहे. त्यामुळे सध्या सगळेच आमदार आहेत. 300 कोटी रुपये जी योजना आहे, हा गुंतवणुकीची जी योजना आहे, त्या योजनेमध्ये 300 कोटी रुपयाचं ॲक्च्युअली आरोप केला जातो.
मध्यंतरी 2-3 प्रसारमाध्यमांच्या ज्या बाईट दिल्या गेल्या माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी तुमच्यावरती आरोप केला की 300 कोटी रुपयांचा त्या बाबतीत काय मला शिवतरे साहेबांना स्पष्टपणे विचारायचं आहे की भ्रष्टाचाराचे आरोप आपण माझ्यावरती करताय, कुठली गोष्ट प्रूव्ह करून दाखवावी. मी 2 मिनिटामध्ये ना राजकारणापासून पूर्णपणे सांगण्यात त्या ठिकाणी गेले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे त्या खात्याचे मंत्री होते. L&T कंपनी ह्यांनी आणली. 2019ला लोकांनी यांना घरी पाठवल्यावरती सुद्धा त्यांच्याच काळामध्ये ना ही रूट पण बदलला गेला. 72 किलोमीटरला आम्ही कोमून 2019च्या सभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. आज 1200 कोटीची भाषाची करता की मी वैयक्तिक आणणार होतो. मी 1200 कोटी वैयक्तिक आणणार होतो हे स्पष्टपणे सांगितलं होतं ज्यावेळेस हे माघार घेतली इलेक्शनमध्ये. मी कधी हे म्हणलो नव्हतो की 1200 कोटीचं. आज मला सांगा ना भ्रष्टाचार कुणाच्या काळात चाललाय? आम्ही आठवतो तुमच्याच प्रेसमध्ये माझ्या विरुद्ध आमदार झाल्यानंतर यांनी प्रेस घेतली आणि 100 कोटी रुपयेत ना L&T कंपनीला ह्यांनी द्यायला लावले. आज तिकडून पाईपलाईन सुरू करायची, एक तर हेडपासून किंवा टेलपासून. ह्याची पत्रकार परिषद माझी आहे, तुम्हाला मागचे व्हिडिओ पण दाखवतो मी. ह्यांनी कुठून सुरू केली पाईपलाईन खोदायला? ह्यांचे JCB, ह्यांचे कार्यकर्ते आणि विजय बापू शिवतरे स्वतः होते. कुठं? तोंडलला. मला सांगा ना हेड कुठं आहे? गुंजवणीला. टेल कुठं आहे? राखेला. सुरुवात कुठनं करायची? एक तर राखेतनं करा नाहीतर गुंजवणीतनं करा. बरोबर आहे. ह्यांनी सुरुवात कुठनं केली? तोंडलपासून पाईप गाडायला हेच, तोंडलपासून खोदायला हेच. थांबवायचं काम आम्ही केलं तरी सुद्धा आमचा विरोध असताना आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या बरोबर हेच होते. पैसे ह्यांनी द्यायला लावले. आज मी आजही विचारतो ना 100 कोटी द्यायला लावले ते का द्यायला लावले? ह्या हायवेला आज आपल्या भेकराईपासून या हायवेला ज्या कंपनीने 2009 साली काम सुरू केलं सर, टेकवडे साहेबांच्या काळामध्ये काम सुरू झालं, शिवतरेंच्या काळामध्ये त्याला सुरुवात झाली आणि ते काम थांबलं. 20 कोटी रुपये सुद्धा खर्च त्या कंपनीने 20 किंवा 40 कोटी सुद्धा खर्च केला नसेल. पण त्या कंपनीला काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला ऍक्टिव्हिशन का काय ते तडजोड काय म्हणतो आपण त्याला नाही. ह्याच्यामध्ये त्या कंपनीने केस दाखल केली आणि त्या कंपनीला आत्ता 450 कोटी रुपये कॉम्पेन्सेशन दिलं. 100 कोटीचा दावा 100 कोटीचा दाखल केलाय. पैसे दिलेत किती? 450 कोटी रुपये. हे कुणी दिले? आणि त्याला माझं पत्र आहे, 1 रुपयाच्या कंपनीला देऊ नका. त्या कंपनीने चोरी केली आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ॲक्विजिशनचे पैसे त्या ठिकाणी. आज सुप्रियाताईंना आमचं पहिलं धोरण नॅशनल हायवेला होतं. 2019ला नॅशनल हायवेला आल्यानंतर पहिलं धोरण काय होतं? 1995, 2002, 2009चा ॲक्विजिशन कॉस्ट आणि आत्ताची ॲक्विजिशनची जमीन ह्या सगळ्याचं ॲक्विजिशन आहे ना एकत्रितपणे जर शेतकऱ्याच्या 7 बारांचा जेवढा कमी होणार आहे क्षेत्र त्या सगळ्याचे ॲक्विजिशनचे पैसे मिळाले. हे धोरण घेऊन ना आम्ही ॲक्विजिशन चालू केलं आणि हे मी सातत्याने सांगतो. पहिलं शेतकऱ्याचं ॲक्विजिशन त्यानंतर काम चालू करायचं. आपण बघितलं असेल कोविडच्या काळात सुद्धा मीटिंग घेतल्या गेल्या. त्यानंतर ॲक्विजिशन आहे ना 70% झालं. 30% ॲक्विजिशन राहिलं. जिथे लिटिगेशन होतं किंवा जिथे होतं तेही पैसे ट्रेझरीमध्ये जमा झाल्यानंतर टेंडर काढून काम सुरू केलं. आज एक खालचं ॲक्विजिशन झालं, खालचं टेंडर पण झालं. काही पैसे द्यायचे राहिले उरळे आणि मडकीतल्या लोकांचे, ते पैसे येत नाहीत. त्याच्यानंतर ते काम सुरू लगेचच्या लगेच आता ऑक्टोबरमध्ये काम सुरू होईल खालच्या. ही आमची पॉलिसी आहे. आज मला सांगा ना काम न करता हे आणि हे मी नाही बोलत आहे, कागद बोलतात. कागदावरती हे सगळं काय. आज जलजीवन मिशनमध्ये काय झालं आपलं ह्याच्यामध्ये काय ते जलयुक्त शिवारमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे ना. मी नाही सांगितलं. या महाराष्ट्राच्या जो हे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचा कमिशनर आहे. कमिशनरने लिहिलंय की सत्कृत दर्शनी याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं दिसतंय. शेतीचे बांध हे बंधारे म्हणून दाखवले गेलेले आहेत. याची ओपन चौकशी व्हावी. आजपर्यंत त्याची चौकशी थांबवली. ही चौकशी का थांबवली?
मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस होते त्यांचे मुख्यमंत्री, त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब होते मुख्यमंत्री, आता शिंदे साहेब आहेत. आता शिंदे साहेबांचे ते मला वाटतं दत्तक पुत्र आहेत का वडील आहेत का म्हणजे भाऊ आहेत का सर्व हेच शिंदे साहेब आहेत हेच कळायला तयार नाहीये. कारण सावलीसारखं तर कुठलंही डिसिजन कुठलंही पटकन मोकळे करून टाकतात. हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे. मला वाटतं ह्या भ्रष्टाचाराची चौकशी करा ना. आणि मी कधी आहे ना क्लीनली कधी या सगळ्या चौकशीसाठी तयार आहे. मला शिवतरे साहेबांनी हे सांगायचं, तुमच्या कारखान्यामध्ये ना तुम्ही तर प्रायव्हेट कारखाना काढला, आम्ही पुरंदर तालुक्याच्या लोकांचा कारखाना काढायचा प्रयत्न करतो. तुम्ही प्रायव्हेट कारखाना नगरमध्ये काढला, त्या कारखान्यामध्ये जवळपास काही रक्कम चेकद्वारे शेअर कॅपिटलमधून कुठल्या कंपनीची आली ही लोकांना सांगा एकदा, म्हणजे लोकांना कळेल आणि ती कशी आली त्याच्या कंपन्यांच्या तेही कळेल. भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही दुसऱ्यांच्यावरती करताय. आज मला सांगा, हो त्या पाणी दूध का दूध पाणी कधीही मी आहे ना कॉमन स्टेजवरती यायला तयार आहे याच्यासाठी आणि कुठल्याही परीक्षेला बसायची माझी तयारी आहे. फक्त मला सीतामाई व्हायचं नाही, मला जमिनीमध्ये गाडायला घ्यायचं नाही. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. रामाने जसं सीतामाईला आदेश दिला आणि सीतामाईने स्वतःला गाडून घेतलं, सर बरोबर का चुकीचं आहे, तसं मला करायचं नाही. मला इथं हे सगळे जे राक्षस आहेत ना, ह्या सगळ्या राक्षसांना इथं मारायचे, हे मला जाहीरपणे सांगायचं. या राक्षसांना उघडं करायचं, ते उघडं करायचं काम निश्चितपणे मी त्या ठिकाणी करणार आहे. पुरंदर आपलं गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने म्हणतोय 2019च्या अगोदरपासून, म्हणजे हे मंत्री असतानापासून 1993च्या कॅनॉलप्रमाणे रस्ता होऊ द्या. आणि हे महाशय म्हणत होते की होऊ दे योजना नाही तर पैसे परत जातील. 1993ची स्कीम ही आम्ही सातत्याने फॉलो करतो त्याला. ह्यांनी ते बदलले आणि दुसऱ्यांच्यावरती आरोप करतात. कंपनी यांच्याच संबंधातून, खातं यांच्याच संबंधातून, अधिकारी यांचंच ऐकतायत. आजही पुरंदर उसाचे कॉन्ट्रॅक्ट बदलले पुरंदर तालुक्यातल्या पोरांचे आणि गुजरातचा माणूस आणलाय. आता गुजरातचे कुणाचे कसे संबंध आहेत वैयक्तिक हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आता मी इथं जाहीरपणे बोलणं योग्य नाही, आता महिला इथे उपस्थित आहेत त्यामुळे, पण तुम्हाला माहिती आहे काय ते. आणि आज पुरंदर उत्सवाची अवस्था काय हे तुम्ही सगळेजण बघताय. त्यामुळे मला जास्त भाष्य करणं योग्य वाटत नाही. अजून जर काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावरती जुन्या सर्वेप्रमाणेच काम होणार जुन्या सर्वेप्रमाणेच काम होणार. हॅलो, शेतकऱ्यांची तीच मागणी आहे. जुन्या 1993 आमची सगळ्यांची तीच मागणी आहे. जाहीरपणे मी वाल्याला जाऊन सांगितलं, जुन्या 1993च्या सर्वेप्रमाणे काम करा. हेच तर आम्ही म्हणतोय. मंत्री महोदय, माजी मंत्री महोदयांचे डोळे आत्ताचे उघडले. परिवर्तन तर आम्ही घडवणार असे काय बोलतात. उत्तर आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मी माझ्या वडिलांच्या खुर्चीवरती आणि वडिलांच्या बुटामध्ये कधी माझे पाय मावायला लागले हे मला कधी कळालं पण नाही. आपल्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये ते होतं. ज्या वेळेस लोकांना वाटतं त्यावेळेस लोक त्या ठिकाणी परिवर्तन घडवतात. परिवर्तन कुणाच्या पैशाने, परिवर्तन कुणाच्या गटाने किंवा परिवर्तन कुणी ठरवलं की मला त्या ठिकाणी बसायचं म्हणून होत नाही. परिवर्तन हे सर्वसामान्य पुरंदर हवेलीतली जनता हे ठरवेल आणि परिवर्तन करेल. आजपर्यंत मी गणुकाकांचा मुलगा आहे, माझे वडील 1980 पासून राजकारणामध्ये आहे. कधी या तालुक्याचा आमदार कॉम्प्रोमाइज व्हावा म्हणून आम्ही कधी कुणाशी कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं नाही. आजही आम्ही तत्परतेने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतो आहोत. ज्या दिवशी लोकांना वाटेल की मी नालायक आहे, मी भ्रष्टाचारी आहे, त्या दिवशी लोक मला घरी पाठवतात. लोकांच्यापर्यंत जाणं, लोकांना भेटणं, लोकांच्यापर्यंत पोचणं, लोकांच्यापर्यंत ह्या गोष्टी करणं हे माझं काम आहे. ज्या दिवशी लोकांना वाटेल मी सशक्त नाही आहे त्या पदावरती बसायला, त्या दिवशी निर्णय घेतील. पण आज मला वाटतं की मला सर्वसामान्य माणूस माझ्याबरोबर ओढला गेलेला आहे. आजही मला वाटतं की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात अनियमितता, ती विमानतळापासून गुंतवणुकीच्या प्रकल्पापासून, कारण केवळ आहे ना राजकारण करणं, विचारायला एखादं काम थांबवणं आणि माणूस आहे ना सर्वसामान्य घरापर्यंत गावापर्यंत पोहोचला पाहिजे ह्याच्यासाठी काम करतात. आम्ही लोकांना म्हणतो थांबा तुम्ही गावातच तुमच्या, आम्ही तिथे भेटायला येतो. नाही तर ते काम आहे ना मला सांगा मी करून घेतो. ही पद्धत आहे ना मला वाटतं त्या ठिकाणी योग्य आहे, ती करायचा प्रयत्न करतो. मी जर चुकलो तर त्याचं शासन सर्वसामान्य माणूस करत दिलंच ना शासन. आता केंद्र सरकारला दिलं नाही का, कुणाला वाटलं तरी होतं का? अनेकांना शासन सर्वसामान्य माणसांनी लोकशाहीची ताकद काय ते त्या ठिकाणी दाखवलं.
उद्या जर सर्वसामान्य माणसाला वाटलं तर ती प्रत्येकाला शिक्षा देतील. हवेलीमध्ये 2 नगर परिषदा झाल्या, काही श्रेय घेतात आणि काही विरोधही करतात. हवेलीचा विषय आहे तो खरं म्हणजे दुर्दैव आहे. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आज गेली 2.5-3 वर्ष या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आज मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणजे सर्वेसर्वा झालेले या महाराष्ट्राचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी नाही. त्यांनी नियुक्त केलेले नगरसेवक, नियुक्त केलेले DPDCचे मेंबर आहेत. त्यामुळे काय झालं माहिती आहे की सेंट्रलाइज केलं सगळं. मी म्हणजे सर्वस्व झालं आणि त्यांना तो मीपणाचा गर्व झालेला आहे. आज मला वाटतं की गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये लोकशाही नाही आहे, लोकशाही नांदत नाही आहे. कारण सगळे अधिकार हे केंद्रितपणे ना, आज अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाही. ग्रामपंचायतीला अधिकार आहे, जिल्हा परिषदला अधिकार आहे, पंचायत समितीला अधिकार आहे, नगरपालिकांना अधिकार आहे, महानगरपालिकांना अधिकार आहे. हे सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. हे केंद्रीकरणाकडे त्या ठिकाणी गेलेले. सगळी सत्ता पाहिजे ती आमच्याकडे पाहिजे. आज ह्यांचा स्वतःच्या घरातल्यांच्यावर पण विश्वास राहिलेला नाही. हे सगळे निर्णय ना स्वतः घ्यायचे. आज ह्यांचा अभ्यास करायची गरज आहे, आज ह्यांचा अभ्यास करायची गरज आहे मला वाटते. आणि त्यामुळे ना नगरपालिकेचा निर्णय हा सर्वसामान्य माणसांना विचारून घेतला पाहिजे. महानगरपालिकेचा निर्णय हा सर्वसामान्य माणसांना विचारून घेतला पाहिजे. मला वाटलं म्हणून आदल्या दिवशी 12 वाजता, आज 7 वर्ष 2017-18ला कुरचुंगी बेकराई आणि आंबेगाव आहे ना ह्या महानगरपालिकेत गेलं. 7 वर्षामध्ये तिथला DP बनवायला सरकारला वेळ नाही मिळाला. पण ती नगरपालिका कॅन्सल करा, महानगरपालिका नगरपालिका करा. ह्याला 2 मिनिटांमध्ये निर्णय घेतात. महानगरपालिकेचा निर्णय 1 मिनिटांमध्ये घेतात. आज PMRDचे DP फायनल नाही आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे नगरविकास खात्याबद्दल मी तुम्हाला सांगू का, अख्ख्या महाराष्ट्राला झोपडपट्टी करायचं काम आहे नगरविकास खात्याने केले. महायुतीने आताच राहुल गांधीचा निषेध केला वक्तव्यावर काही महाराष्ट्र रद्द करणार. हे खरं म्हणजे ना दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्टीचा आहे ना अपभ्रंश केला जातो. आज मलाही माझ्याही 1200 कोटीचा अर्धवट टेप वाजवायचा प्रयत्न केला. काही गोष्टींचे अर्धवट टेप वाजवले जातात आणि त्याचा अपभ्रंश केला जातो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आदरणीय राहुलजी गांधींनी मधल्या काळामध्ये लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा स्पष्टपणे त्या ठिकाणी घोषणा केली, जातीनिहाय जनगणना व्हावी या देशामध्ये आणि त्याप्रमाणे रिझर्वेशनची विभागणी त्या ठिकाणी व्हावी. रिझर्वेशन्स हे गरजेचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची दिशा या देशाला किती शाश्वत आहे हे केवळ आणि केवळ काँग्रेसला त्या ठिकाणी माहिती आहे. आज रिझर्वेशनच्या भाषा जे मंडळी करतात ना त्यांना एक विचारा ना, कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का आणले? आज 70% कर्मचारी मंत्रालयामध्ये, शिक्षकांमध्ये 70% कर्मचारी आहेत ना. हे महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये 70% कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्टवरती का माहिती की त्या ठिकाणी रिझर्वेशनच द्यायला नको. हे रिझर्वेशन आम्ही विचार करायला तयार नाही. आज कॉन्ट्रॅक्टवरती काय असतं, कॉन्ट्रॅक्टवरती जात नाही चालत, पात नाही चालत, काय नाही चालत. मी उचलतो एखादा 12वी झालेला, आज 12वी झालेला, डिप्लोमा झालेला सिव्हिल इंजिनियर माणूस आहे ना, PWD मध्ये इंजिनियरच्या लेवलला 75,000 रुपये पगार घेतो. आणि PWDचा जो इंजिनियर आहे ना सर त्यालाही 75,000 रुपये पगार आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट ह्यांचा कॉन्ट्रॅक्टवर पगार जातोय आणि बिचारा फक्त फरक जाते. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला 75,000 मधले 25,000च भेटतात. ते 50,000 कुठं कुठं वाटले जातात ना. हा एक अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे रिझर्वेशन खायचं काम आहे ना. आज मला त्यांना विनंती करायची, जो अपभ्रंश केला जातो रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. आज जर तुम्ही बघितलं, मी जापानला गेलो. आज जगामध्ये 215पेक्षा जास्त देश आहेत. 175 देशांमध्ये भारताचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधी यांचे पुतळे त्या ठिकाणी लावले गेलेले. हे का लावले गेलेले? सर्वसामान्य माणूस जो समाजापासून वंचित आहे, त्याची प्रगती झाली नाही, अशा प्रत्येक समाजाच्या सर्वसामान्य माणसाला सक्षमपणे समाजाच्या इतर लेवल बरोबर म्हणजे मिडल क्लास बरोबर, अपर क्लास बरोबर आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने
देशाच्या लोकशाहीने आणि त्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयामुळे त्या ठिकाणी आले. त्यामुळे जे लोक हे बोलतात ना, त्या लोकांनी 2014 पासून 2024 पर्यंत या देशातल्या जवळपास आजही या देशामध्ये कमीत कमी 12 कोटीपेक्षा जास्त, 12 कोटी 140 कोटीपैकी 12 कोटी कर्मचारी हे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, वेगवेगळ्या सेमी गव्हर्नमेंट जे आहेत ना, शिक्षण खातं, नगरपालिका, या सगळ्यांमध्ये 12 कोटी कर्मचाऱ्यांची भरतीच केलेली नाहीये. का नाही केली? कारण भरतीच नको, रिझर्वेशन नको, कॉन्ट्रॅक्टवरती घ्या, कॉन्ट्रॅक्टवरती निम्मे पगार आहेत ना, त्यांच्या पगाराचा बोनस पण हेच खातं. हे दुर्दैव मला वाटतं त्या ठिकाणी आहे. ह्याचा अभ्यास आहे ना त्या ठिकाणी करावा. राहुलजींचं काय अपभ्रंश झाला अमेरिकेमधल्या त्या सभेचा किंवा अमेरिकेमधल्या त्याच्या इंटरव्ह्यूचा, ह्याच्यावरती बोलण्यापेक्षा हा अभ्यास करणं मला वाटतं जास्त संयुक्तिक राहणार आहे. एवढंच मला त्या ठिकाणी. मागच्या महिन्यामध्ये आपण पुरंदर वृक्षाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलं होतं, रात्री 12 वाजले होते. सध्याची परिस्थिती बघितली तर एकीकडे जरी ओला दुष्काळ काही लोक मागणी करण्याची आहे का, आणि सर्वात जास्त नुकसान पुरंदरचे. परंतु सद्यस्थिती अशी आहे, आंबोडीपासून खाली संपूर्ण वनपुरी, पारगाव, वाघापूर, राजवाडी, नायगाव किंवा नाझरीचा परिसर, धरणं, ओढी, कोरडी येतं. पुरंदर पाणी अजून आलं नाही. त्याच्यावर काही निर्णय काय झालेलं आहे की पुरंदर उपसा आणि दानाई शिवसाई योजनेला जवळपास 100 कोटी रुपये सरकारने दिले, आणि जिथं पैसा येतो तर तिथं भ्रष्टाचार येतो. मोठ्या प्रमाणावरती टेंडरमध्ये अनियमितता आहे. आज त्या ठिकाणी आहे ना मोठ्या प्रमाणावरती गुजरातसारखी कंपनी आली आहे. आता त्या ठिकाणी टेंडरची प्रोसेस चालू आहे. 10 वेळा मी पत्र दिले की त्याच्याबाबत आम्हाला पारदर्शकता दाखवा. दुर्दैवाने पैसा आणि तो खायला पैसा उंदरं कशी त्या एखाद्या ह्याच्यावर तुटून पडतात तशी तुटून पडायची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. मी अधिकाऱ्यांना त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत बसून ठेवलं. आजही त्या गुजरातच्या कंपनीला पारदर्शकपणे ते काम चालू करता येत नाही आहे, मोटर चालू करता येत नाही आहे. सर्वसामान्य तिथले जे पूर्वीची मुलं होती त्यांना काही प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धतीने हे करतात की ही मुलं बिघडवतात किंवा हे करतात. अशा प्रकारे चुकीचं धोरण मांडलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालणारी योजना बंद करून माणसं का बदलली हेही त्या ठिकाणी कळालं नाही. आणि दुसरं म्हणजे आज पुरंदर उपसासाठी असलेला निधी मधल्या काळामध्ये काय उठवलं की तो निधी खर्च झाला म्हणून त्याचं टेंडर आता काढलंय. त्या टेंडरची पारदर्शकता सुद्धा पाटबंधारे खातं त्या ठिकाणी ठेवत नाहीये. मधल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही 2 वेळा मीटिंग घेतली. अधिकाऱ्यांना इथं बोलवलं, अधिकारी इथं उपस्थित राहिले नाही. अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं मीटिंगच्या संदर्भात. त्या अधिकाऱ्यांनी मला उलटा GR पाठवला. त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की एखादी काम सुरू असताना, गुंतवणुकीच्या बाबतीत GR पाठवलं त्या अधिकाऱ्यांनी, एखादं काम सुरू असताना त्या सुरू असलेल्या कामाच्या बाबतीत मीटिंग घेण्याचा अधिकार हा कलेक्टर महोदयांना नाही जिल्ह्याच्या. आमदार म्हणून मला त्या ठिकाणी नाही आहे. ह्या सूचना मला वाटतंय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदयांशिवाय येऊ शकत नाही. थोडक्यात काय माहिती आहे का, सध्या असहकार्य ना सर्व अधिकाऱ्यांच्याकडून चालू आहे. त्यामुळे मला वाटतंय थोड्या दिवसांनी जे आदरणीय पत्री सरकारने केलं होतं ना, ब्रिटिशांच्या विरुद्ध जसं आंदोलन केलं होतं तसं पत्री सरकारसारखं आंदोलन आहे ना तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. कारण आहे ना रस्त्यावरती बसून आंदोलन करायचं नाही, आपल्याला त्या ठिकाणी हे करायचं नाही. तर ह्यांच्या ना ह्या अधिकाऱ्यांना ना, जे अधिकारी त्या ठिकाणी ऐकत नाहीत आणि जे अधिकारी भ्रष्टाचार, आता इथून पुढच्या काळामध्ये हे जे भ्रष्टाचारी आहेत ना त्यांना आहे ना, त्यांना नाळ ठोकायचं काम आहे ना, जसं बैलांना ठोकतो ना तसं त्यांच्या पायांना नाळ ठोकायचं काम मला निश्चितपणे त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि पत्री सरकारसारखं उद्याच्या आम्ही बुधवारसाठी थांबलोय. DPDCचंही आम्हाला एकदा येऊ द्यात की काय निधी दिलाय, कुठला दिलाय, नाहीतर DPDCच्या अधिकाऱ्यांच्या पासूनच आहे ना नाळ ठोकायला सुरुवात करणार आहे. मग आम्हाला काही कुठलंही कलम लावा, 302 लावा, 307 लावा, नाही तर काय करा. जर तुम्ही आमच्यावरती अन्याय करता, एक तर आम्हाला आहे ना महाराष्ट्रातनं बाजूला काढून टाका. आम्हाला एक तर स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तरी करा, नाहीतर निधी तरी द्या, आणि अधिकारी तरी बदला. अधिकारी जर येत नसतील, अधिकारी जर अशी आरेरावी करत असतील, GR आम्हाला जर दाखवत असतील. आज मधल्या काळामध्ये सुद्धा अधिकारी त्या ठिकाणी ज्यावेळेस लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असताना अधिकारी आले नाही, पण माझ्या आमदारांच्यासाठी अधिकारी आले. आणि काय म्हणतात उलटे की अधिकाऱ्यांच्यावरती वचक नाही, वचक काय त्यांचे गळे दाबू. ते भ्रष्टाचाराने तर त्यांचे पाय खिचे लबलबले. मोठ्या प्रमाणात प्रत्येक अधिकारी बघितलं ना त्याची लायकी नाही. 1 लाख रुपये पगार आहे आणि तो 1 लाख रुपयाचा मोबाईल वापरतो.
1 लाख रुपये पगार आहे आणि त्याच्याकडे घरी आहे ना 25 लाख रुपयाची गाडी आहे, हे जर चौकशी केलं ना सगळ्या अधिकाऱ्यांचे तर सगळे अधिकारी कामाला लागतील त्या ठिकाणी. आज दुर्दैवाने आम्ही एकच बघतो, मी असेल आपल्या खासदार असतील, आम्ही काय बघतो तर आम्ही एकच बघतो की आम्हाला त्या ठिकाणी पारदर्शकपणे माझ्या भागामध्ये कुठेही आम्हाला तंटाबखेडा करायचा नाही, कुठेही आम्हाला अन्याय करायचा नाही, आमच्या भागामध्ये निधी यावा, आमचं विकासाचं काम करू, आमच्या भागातलं विकासाचं काम तत्परतेने झालं पाहिजे, इथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतो. दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्यामध्ये भ्रष्टाचाराने लपतपलेली सगळी सिस्टीम आहे ना ती सातत्याने ना ह्या ठिकाणी पुढाकार करते. आज तुम्ही बघा ना तलाठी सुद्धा, म्हणजे मगाशी मला पुरंदर मिल्कच्या मीटिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल की 4 महिने झाले त्या बिचाऱ्या शेअर होल्डरच्या आमच्या वडील गेले, 4 महिन्यापासून त्या ठिकाणी त्याच्या बहिणीचं त्याचं नाव 7/12वरती चढत नाही. हे तर मॅन्डेटरी झालं पाहिजे. कसलं आपण ई 7/12 म्हणतोय आणि आम्ही नुसत्या घोषणा करतोय. आज भ्रष्टाचार आहे ना आज तळागाळापर्यंत. कारण काय झालं माहिती आहे का, इथं आहे ना बदली करायला सुद्धा पैसे घ्यायचं. दुर्दैव असं आहे, मी तुम्हाला खोटं सांगत नाही, 2-3 अधिकारी तुमच्यासमोर आणू शकतो. आपल्या इथे ना मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुरंदर तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये EVM मशीनचा एक घोटाळा हे झालं होतं, प्रॉब्लेम झाला होता, बरोबर. आपल्याकडचे काही अधिकारी बदलले गेले, ते अधिकारी जाणारे जातात घरी, म्हणून त्या अधिकाऱ्यांच्या जागेवरती दुसरे अधिकारी येण्यासाठी सुद्धा ऍडव्हान्स घेतलं होतं काही मंडळींनी. ह्याच्यापेक्षा भ्रष्टाचाराचं कुठलं कारण असू शकतं मोठं, आणि ते लोक भ्रष्टाचाराचे आरोप माझ्यावरती घेतात. अरे सर अधिकाऱ्यांचे पगार तुमच्याला ट्रान्सपोर्टसाठी पैसे खातात. शिक्षकांना अवघड ठिकाणं देण्यासाठी बाहेरनं जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना अवघड ठिकाण देण्यासाठी 3-3 लाख रुपये ट्रान्सपोर्टचे घेतात. 3-3 लाख रुपये. आणि ह्याच्यामुळे खरं भ्रष्टाचार का मोकळाय, जसा राजा तशी प्रजा आहे. भ्रष्टाचार तिथून सुरू झालाय तो खालीपर्यंत येतोय. मग अधिकाऱ्याला जर 3 लाख रुपये द्यायला लागतात, अधिकाऱ्याला जर 50 लाख रुपये द्यायला लागतात, अधिकाऱ्याला जर 1 कोटी रुपये द्यायला लागतात, तो वसूल कुठनं करणार आहे, सर्वसामान्य जनतेकडूनच करणार आहे ना. आणि हे भ्रष्टाचाराने मोकळलेलं सरकार आहे. अतिशय म्हणजे बुजबुज नगरी त्या ठिकाणी झालेली. आमदार साहेब, मला जर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं ना आपल्या देशामध्ये ना आपल्या सगळ्यांना माहिती असेल, म्हणजे इतिहास तुम्ही सगळेजण जाणताय, एक सुलतान होऊन गेला दिल्लीच्या गादीवर, मोहम्मद तुगलक. त्याला येडा मोहम्मद म्हणायचं आणि तुगलकी फरमानात येते. आज सकाळी काय होईल माहित नाही. त्यामुळे ना उद्या मला असं वाटतंय सासवड केंद्रीला केंद्रशासित प्रदेश पण डिक्लेअर करू नये या मुख्यमंत्र्यांनी एवढी त्यांना मला या ठिकाणी आमदार साहेब करायचे. तीच मिटिंग झाली पुरंदर पोस्टच्या आवडली. त्याच्यानंतर आपण नगर ह्याच्यामध्ये गेलो, भाजीपेठेमध्ये गेलो, ओटे काढण्याच्या बाबतीमध्ये ओटे काढणे, नंतर 2-3 दिवस सकाळचे संध्याकाळी नंतर दोन्ही बंद झाले. आता फक्त ते सीताफळाचे व्यापारीच असतात. परत जागेवर गेलं काय 1 मिनिट, ओटे आपण तिथे काढलेले त्या ठिकाणी आपण कॉन्क्रिटीकरण करतोय. मधल्या काळामध्ये काय झालं की गावामध्ये आमच्याकडे पार्किंगचा इश्यू मोठ्या प्रमाणावर सासवडमध्ये, त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्या आहेत ना मार्केटपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मोकिलवाड्याचं ॲक्विजिशन आम्ही पूर्ण केलं आहे. कुंजीरवाड्याचं तिथलं जे जागा आहे रस्त्याची ती पण पूर्ण केली. ते सगळ्या रस्त्याचं काम आपण परिपूर्ण करून घेतोय आणि साधारणतः 2-3 महिन्यानंतर मार्केट आपण मंडईमध्ये त्या ठिकाणी आणतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्यात सासवडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साधारणतः 50 एकरामध्ये आपण पुरंदर ही मार्केट कमिटी आहे त्यांना विश्वासात घेऊन आपल्या कुठल्या निराकृषी उत्पन्न बाजार समितीला विश्वासात घेऊन मोठी भाजी मार्केट त्या ठिकाणी करतोय. कारण सासवड आणि पुरंदर तालुका हा भाजी, वाटाणा, भाजीपाला त्याचबरोबर अंजीर आणि सीताफळाच्या बाबतीमध्ये ब्रँड आहे. तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बुजवायचा नाही आहे. सीताफळाचं सुद्धा सीताफळ रोपवाटिकेला सरकारने 4.5 वर्षाच्या फॉलोअपनंतर त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. रोपवाटिकेनंतर आता सीताफळ इस्टेट तिथं करतोय. त्या ठिकाणी सीताफळचं डेडिकेटेड मार्केट दिवे या ठिकाणी 100 एकरामध्ये आपण त्या ठिकाणी कृषी खात्याच्या जागेमध्येच करतोय. त्यामुळे ह्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आपण करणार आहे. मग गेल्या वर्षी आपण एक केलतो तुमचा मस्तानी तलावाचं 7/12चं काय झालं? मस्तानी तलावाचा 7/12 सुद्धा झाला पहिल्यांदा देशामध्ये.
आणि मस्तानी तलावाचं काम पण खूप सुंदर झाले. एकदा सगळ्या पत्रकारांना बरोबर घेऊन जातो. आता काहींना काय झालं माहिती आहे का, ते कळालंच नाही काम आलेलं पण झालेलं, पण त्यामुळे त्यांना श्रेय नाही घेता आलं. त्यामुळे बोर्ड तिथे आहे ना सुप्रियाताईंचा मानच ठेवला. आता आहे ना जे आता नाही त्या बोर्डाविषयी आहे ना तुम्ही आता सांगितलं शासनाचं कामगार भरती असेल काय असेल जल जीवनचं तुम्ही सांगितलं लावलं की एक छानपैकी मुलगी मी शाळेत लवकर आली तर माझ्याकडे पाणी आलं म्हणून ढोटायचं दाखवतात. पण जल जीवनची जर वस्तुस्थिती पाहिजे तर आज थोडे गावोगावी त्या स्कीम नाहीत, त्याला कुठल्याही प्रकारे वैयक्तिक कनेक्शनसाठी तिची तरतूद नाही. करा नदीच्या बाबतीत तुम्ही वारंवार प्रयत्न करता. बारामती एकदा वारंवारीला माफून गेला तर तिथे एवढी मोठी हे झालंय सगळं. मग जिल्हाध्यक्ष म्हणून आम्हाला असा प्रश्न पडलाय की जे रस्त्याला जो होर्डिंग दिसत आहे ते तुम्हीच लावलेत काय, यांना आम्ही परिवर्तन घडवणार म्हणून असं काय नारा तुमचं दिलं काय दिलं म्हणजे राज्यात परिवर्तन घडवण्याचं असं तुम्ही काय जिल्हाध्यक्ष म्हणून नारा तुम्हीच लावलाय का योगेश सातत्याने आम्ही म्हणतो की राज्यामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे. खरं म्हणजे ना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे तुम्ही आम्हीपासून सुरुवात केली पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं जलजीवन मिशनमध्ये असणारे लोक म्हणजे आजच ना केंद्र सरकारची योजना खूप चांगल्या आहे पण त्या तळागाळापर्यंत पोहोचता नाही. आज जलजीवन मिशनमध्ये काय झालं माहिती आहे का, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कशात असेल की तो पाण्याच्या योजनांमध्ये झाला. जलजीवन मिशनमध्ये 50% रक्कम ही पाईपसाठी आणि ते पाईप कुठे येतात एकाच गुजरातच्या कंपनीला दिले. सगळे पाईप लावून पडले. तुम्ही बघितलं तर आज तुम्ही म्हणताय तसं पाण्याच्या कनेक्शनला पैसे नाही. आज फुलसुंगी बेकराईमध्ये ना काल मी गणपतीच्या आरतीला गेलो होतो. सोसायटीला ना 55 लाख लिटर पाणी शिल्लक आहे तिथं. सोसायटीला कनेक्शन देत नाही का, तिथं नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही. दुसरं म्हणजे ना जलजीवनमध्ये कनेक्शनला पैसे नाहीत. आज जो आपल्याकडे खळदला प्रश्न आहे किंवा अनेक गावांमध्ये आज काल परवा सुद्धा मला एका गावाच्या सरपंच भेटल्या. त्यांच्या तिथे 15व्या वित्त आयोगातून त्यांनी परमिशन मागितली की आम्हाला कनेक्शनसाठी तर द्या. पण आज जर जलजीवन मिशनला आपण घरघर पाणी म्हणतो पण घरघर पाण्यामध्ये परिपूर्णताच नाही त्या स्कीमला. दुसरं म्हणजे त्या स्कीममध्ये ॲक्विजिशन हे कंपल्सरी केलं पाहिजे पाण्याच्या टाक्यांसाठी. त्यानंतर प्रॉपर त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आज आपल्या तालुक्यामध्ये 3 स्कीम झाल्या. त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करायला मी पत्र दिलं. अजून भ्रष्टाचाराची चौकशी करायला आज आपल्या तालुक्यामध्ये ना किंवा महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे लाचलुचपत खाता आहे की नाही आशंका आहे मोठी. CBI आणि ED तात्पुरतं गायब झालंय लोकसभेपासून, कुठं दिसना. परंतु दुर्दैव असं आहे की मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालाय. आजही तुम्ही बघताय आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती महाराजांचा पुतळा 10 महिन्यामध्ये पडतो. आज मला सांगा ना सासवडला चंद्रकांत जगतापांनी उभा केलेला पुतळा 2004ला उभा केला. 20 वर्ष झाले काहीच नाही त्या पुतळ्याला झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या काळामध्ये 1971ला उभा राहिला. आज ह्या सगळ्या गोष्टी आज आहेत त्याची कोणी इन्क्वायरी करणार आहे का नाही. आज तीच अवस्था आहे जलजीवन मिशनच्या बाबतीत. सासवडची योजना, जेजुरीची योजना 2003-04च्या योजना त्या अजून चालू आहेत आणि काही योजना हँडओव्हर केल्या जातात जलजीवनच्या, त्या योजना चालूच नाही आहेत. हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे. कारण या ठिकाणी मला वाटतंय भ्रष्टाचारांच्या बरोबर ह्या सगळ्यांची लागेबांधे हात बांधले गेले आणि याची चौकशी कोणच करत नाही. आणि दुर्दैवाने मला आपण सगळेजण लोकशाहीचा एक स्तंभ आहे, पत्रकार, चॅनल्स, हे सगळ्या गोष्टी आणि या गोष्टी खरंच भ्रष्टाचारावरती बोललं पाहिजे. आज भ्रष्टाचारावरती बोलायला तयार नाही. आज मला सांगा ना मी लोकप्रतिनिधी आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीला पोलीस दिलेला आहे. बरोबर आज माझी लोकप्रतिनिधींना पण पोलीस दिलाय. काय माझी नगरसेवकांना सुद्धा पोलीस दिलाय. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये 1600 पोलीस आहेत. किती? 1600. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? किती लोकसंख्या? जेवढी पुणे शहरातील पिंपरी चिंचवडची आहे ना तेवढी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये 16,000 पोलीस आहेत. आज पुणे अख्ख्या ग्रामीणमध्ये 1600 पोलीस आहेत. प्रोटोकॉलसाठी आहेत ना त्यातले 750 पोलीस आहेत. मी मांडलं होतं विधिमंडळात विषय. त्यानंतर आता आकृती बंद केला गृहमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आकृती बंद केला पण तो इम्प्लिमेंट नाही. आता काय सांगतात पोलीस भरती होईल पण कधी 2025ला. अरे तोपर्यंत लोक मारायचे. आज याच्या घंटा काढतायत त्याचं कारण काय? लोकसंख्येला धरून पोलीस स्टेशन
नाही. आज पुरंदर तालुक्यात 65 पोलिसांची गरज आहे मला. आपल्याकडे जी लोकसंख्या वाढली आहे त्याच्याप्रमाणे पोलीस आउटपोस्ट पाहिजे, पोलीस स्टेशन पाहिजे, कोण करायला तयार नाही. दुर्दैवाने मी जे सांगतो ना आपल्याला की आज लोकांना आहे ना, म्हणजे सरकारने काय दिलं पाहिजे, आरोग्य, सरकारने काय दिलं पाहिजे, शिक्षण, सरकारने काय दिलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था, सरकारने काय दिलं पाहिजे, राहण्यायोग्य भाग आणि सर्वांना लोकशाहीमध्ये परिपूर्ण अधिकार. ह्या सगळ्या गोष्टी सोडून सरकार सगळं करते. सरकारमध्ये सासवडला मेट्रो आणणार, अरे बाबा आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना एसटीने यायला तर सासवडला येऊ दे. मेट्रो तर लय नंतरची गोष्ट आहे, बरोबर का चुकीचं आहे? आज तुमच्या लक्षात आलं की आमच्या हायवेला आज दिवे घाटाचं काम सुरू होणार आहे ऑक्टोबरमध्ये. मी गेले 8 महिने पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, PWD मिनिस्टर ह्यांना सातत्याने फॉलोअप करतो की आमचा जो कालिंगनाथचा घाट तयार झालेला आहे होळकरवाडीपासून वरती बोगगावपर्यंत त्या घाटाचं काम करा, त्याच्यासाठी मला निधी द्या, जेणेकरून 6 महिने त्यावेळेस दिवे घाट बंद राहणार आहे. त्या काळामध्ये वाहतूक सगळी PMPL पासून सगळ्याची निधी होईल. अजून निधी द्यायला त्यांना वेळ नाही मिळाला. का नाही मिळाला? पुरंदरला निधीच नाही द्यायचं.